गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण नगरपालिकेचा नमो उद्यान स्पर्धेत सहभाग। गांगाळाली येथे उद्यानासाठी जागा निश्चित। राज्यस्तरीय नमो उद्यान स्पर्धेत पेण नगरपालिकेने कोकण विभागातून सहभाग नोंदवला असून शहरासाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे। या स्पर्धेसाठी शासनाकडून 1 कोटी रुपयांचा निधी पेण नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आला आहे। उद्यानासाठी गांगाळाली येथील राहुल धारकर उद्यानाची जागा निश्चित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी 2010 साली निधी खर्च करून उद्यान व व्यायामशाळा उभारण्यात आली होते। मात्र सध्या ही जागा पूर्णपणे मोकळी व दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे। त्यामुळे नव्याने नमो उद्यान उभारणीसाठी हीच जागा निश्चित करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। नमो उद्यान स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक असणार असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। पहिल्या क्रमांकासाठी 5 कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 कोटी रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे। पेण नगरपालिकेने या स्पर्धेत दमदार कामगिरी करून शहराच्या विकासाला गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। विशेषतः पूर्वीच्या उद्यानाच्या जागेचे योग्य नियोजन, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पेणला या स्पर्धेत चांगले स्थान मिळू शकते। नमो उद्यान ही स्पर्धा महाराष्ट्र शासनाची नगरपालिका हद्दीतील मध्ये राबवायची आहे आणि पेण शहरात जी नमो उद्यान स्पर्धा जी राबवायची आहे ती माझ्या पाठीमागे जो उद्यानासाठी जागा राखीव आहे, जी जागा दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी राबवायचे। परंतु एक गोष्ट निश्चित आहे की साधारणतः इथंशी बघितला हे कोनशिला आहे, या कोनशिलेवर जर बघितला तर 4/6/2010 ला येथे एक उद्यान झालंय, स्वर्गीय राहुल गांधी स्मृती उद्यान आणि व्यायामशाळा। परंतु त्याच्या आतमध्ये गेला तर व्यायामशाळेची अवस्था तुम्हाला बघायला बघेल, उद्यान म्हणजे काय आहे। परंतु आत्ताच्या नवीन ज्या नमो उद्यान स्पर्धेसाठी ही जागा नेमलेली आहे आणि ह्या जागेवर पेण नगरपालिका उद्यान प्रगत करणार आहे आणि प्रगत करून ते स्पर्धेमध्ये उतरणार आहेत। साधारणतः विचार केला तर ह्या राज्य शासनाची विभागीय ही स्पर्धा आहे। आपण कोकण विभागात मोडतो म्हणून आपण कोकण विभागातून प्रतिनिधित्व करणार आहोत। साधारणतः यामध्ये 3 बक्षीस असेल, पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा। पहिल्या नंबरसाठी 5 कोटीची बक्षीस असेल, दुसऱ्या नंबरसाठी 3 कोटीचा बक्षीस असेल आणि तिसऱ्या नंबरसाठी साधारणतः 1 कोटीचा बक्षीस असणार आहे। आणि ह्या स्पर्धेत उतरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वैशिष्ट्यपूर्ण निधी दिलेली आहे प्रत्येक नगरपालिकेला साधारणतः 1 कोटी। तशीच पेण नगरपालिकेला सुद्धा 1 कोटीची निधी वर्ग झालेली आहे आणि ह्या जागेवर हा नमो उद्यान होणार आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।